हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ हा गौरीचा व्हिडिओ आहे, कारण आमच्या घरी फक्त गौरी असतात, गणपती नसतात. आणि इतका लेट व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे माझा घशाला इन्फेक्शन झालं होतं, थोडंसं थ्रोट इन्फेक्शन. सो त्यामुळे खूप लेट व्हिडिओ टाकला मी हा. सो आम्ही लागलो होतो तयारीला. तयारी म्हणजे पूर्वतयारी, थोडंसं सेटअप केलेला गौरीसाठी. मग त्याच्यानंतर त्या लोकांनी सेटअप करून झाल्याच्यानंतर आम्ही आमचं लाईटिंग्स वगैरे नितीनने स्टार्ट केलं करायला. लाईटिंग्स केली, थोडंसं ते मागे लडी वगैरे लावल्या त्या पूर्ण त्या शेपला. डेकोरेशनचा पार्ट झाल्याच्यानंतर आम्ही लागलो गौरीचं स्ट्रक्चर उभं करायला, कारण ह्या वेळेला व्यवस्थित उभं करून त्यांना मांडायचं होतं, उभं करायचं होतं. सो त्यासाठी आम्ही त्याच्या तयारीला लागलो. एक व्यवस्थित त्यांना साडी वगैरे घालून त्यांना बसून बघितलं, कारण हे अगोदर करणं खूप गरजेचं असतं, नाही तर मग काही होत नाही. त्या टायमाला ही कामं काहीच होत नाही. आम्ही रात्री हे सगळं काम करून घेतलं. रात्री 12च्या नंतर या सगळ्या गोष्टी आम्ही करायला घेतल्या होत्या. इथे पण आम्ही इतकं, आता इथे व्हिडिओ काढतात पण आई इथे मध्येच उभे आहेत. सो इथे पण ते साडी नीट ॲक्च्युली व्यवस्थित बसत नव्हती ती साडी. त्याच्यामुळे आमच्या तिघींचं डिस्कशन की काय करायचं, कसं करायचं, हे आमचं तिघींचं ठरत नव्हतं की नक्की कसं. कारण एक आम्ही साडी घातलेली आणि ती व्यवस्थित उभं करून बघत होतो, पण ती नाही पसंतच नव्हती पडत. मग आम्ही परत ते पुन्हा स्ट्रक्चर घेतलं आणि पुन्हा आम्ही त्याच कामाला लागलो की पहिलं, मग नंतर ती साडी मग आम्ही व्यवस्थित करून घेतल्याच्यानंतर मग दुसरी साडी होती ते दुसरं स्टँड, कारण 2 गौरी असतात तर ते त्याच्यासाठी तयारीला लागलो. पहिला पेपर वगैरे आतमध्ये थोडा शेपसाठी लावून घेतला, कारण ही आयडिया वहिनींची होती, कारण आम्ही हे असं काही लावत नाही, तर ती आयडिया वहिनींची होती. तर बघू आता ह्या वेळेला कसं व्यवस्थित होतं आहे. तर पेपरने थोडंसं आम्ही अगोदर थोडा त्याला शेप करून दिला आणि ते शेप केल्याच्यानंतर मग आईने त्याच्यावरती साडी गुंडाळली. असंच हळूहळू आमचं काम चालू होतं. त्यांनी सांगितलं आम्हाला की ते साडी गुंडळूया आणि मगच आपण त्यांना साडी नेसवूया. यावेळी साडी पण थोड्या वेगळ्या पद्धतीने नेसवली. दरवेळेला आम्ही काय करतो की ती जेवढी मोठी साडी आहे, जसं आपण नेहमी साडीचा निऱ्या काढतो तसंच काढायचं होतं, पण नाही, यावेळी थोडं व्यवस्थित अशी साडी फोल्ड वगैरे करून करायचं होतं. सो बघू कसं होतं आहे. हे बघा, आता ही साडी घेतली आहे. आईने सांगितलं की साडीमधून फोल्ड करा आणि मगच तिचा निरा काढा, मग ती व्यवस्थित येईल. कारण पहिली साडी आम्ही तशीच घातली होती, सो ती व्यवस्थित बसली होती, पण ती थोडी साडी आम्हाला अशी नरम आणि थोडी लहान होती, म्हणून ती व्यवस्थित आली. आणि ही थोडी साडी मोठी आहे, तो ही साडी येण्यासाठी बरंच आम्हाला कष्ट करावे लागणार होते. सो आम्ही जशी पहिली साडी नेसवली तशीच ही साडी नेसवायचं ट्राय करत होतो. पण ह्या वेळेला आईने सांगितले की उलटी साडी काढा, म्हणजे खालची बाजू वरती करा आणि मगच निऱ्या काढा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला करता येईल. सो आम्ही तसंच करायचं ट्राय करत होतो. आणि इथे मी निऱ्या काढते. निऱ्या ॲक्च्युली एवढी मोठी साडी असल्यामुळे ते येत नव्हते, पण कसं करून आम्ही ते निऱ्या पण काढल्या आणि ते व्यवस्थित बांधल्या. व्यवस्थित त्यांना ते पदर वगैरे काढून हे केलं. म्हणून पण नंतर वहिनी बोलत होते की नाही सुजिता, ती खूपच असं चप्पट दिसते, ते व्यवस्थित नाही वाटत आहे. मग आई नंतर आम्हा दोघींना समजावून सांगत होत्या की नाही, त्याला पिनं वगैरे नीट लावा, ते तुम्हाला आत्ता असं दिसणार पण ते नंतर व्यवस्थित होईल, थोडं आपण व्यवस्थित केल्याच्या नंतर होईल. आणि आमची इस्ते काय मस्ती काय दोघींची थांबत नव्हती आणि ते आम्हाला ओरडतच होत्या फार की तुम्ही दोघींचं काय चाललं आहे, नीट करा, पटापट करा. कारण आम्हाला खरंच खूप 2 वाजले सगळं करायला. आणि मग नंतर आम्ही त्यांची ज्वेलरी वगैरे असे घालून ठेवलं. ज्वेलरी घालताना पण आमचं होतं की
पहिलं हे की पहिलं ते, मग कसं घालायचं. इथे ते स्टँडला बघा थोडं जिथे गौरीचे मुखवटे लावणं तिथे पण पेपर लावलेले होते, कारण पेपर नाही लावले तर ते मुखवटे नीट नाही बसणार, म्हणून ते सुद्धा आम्ही करून घेतलं होतं. ही पूर्वतयारी करणं खूप गरजेचं असतं बरं का, कारण नाही जर ही पूर्वतयारी केली ना तर काहीच होत नाही, कारण आयत्या टायमाला इतकी घाई होते की तुम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही सकाळी लवकर उठलो, कारण आईने आम्हाला लवकर उठवलं होतं. म्हणजे आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन ॲज युजल, मी सांगितल्याप्रमाणे, पण वहिनी आहेत, वहिनी करतात. मी एवढं नाही सकाळी लवकर उठत. तर हे सगळं सकाळी मग लवकर उठल्याच्या नंतर एक गौरी पूजन करून घेतलं, त्यांना हळदी कुंकू लावलं, कारण त्या तुळशीपासून आणायच्या असतात. आता गावी कसं तुळस असते अंगणात, पण मुंबईला कुठे ठेवणार ना, मग सो आम्ही ते छोटंसं असं रोपटं होतं तेच ठेवलं, त्याच्यापाशी गौरी ठेवल्या आणि तिथे कलश वगैरे ठेवलं, मग ते पुजलं आणि त्याच्यानंतर आम्ही गौरी यांना आत घेतलं. इथे आई आम्हाला सारख्या गाईड करत होत्या, असं करा तसं करा, असं तुम्हाला असं केलं पाहिजे, कारण आईंशिवाय आमचं काही म्हणजे पानच हलत नाही. आम्ही सगळं त्यांच्या गायडन्सनुसारच करत होतो, कारण आम्हाला किती जरी वर्ष झाली तरी त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही सगळं करत असतो. खूप वर्ष होऊ द्या, किती पण होऊ द्या. आणि आता आम्ही इथे नंतर मग गौरीचं आगमन करत होतो. इथे माझा पदर असा सारखा खाली पडत होता, तर वहिनी मला सांगत होत्या, सुचिता पदरवरती पाहिजे. मी म्हणते त्यांना, वहिनी ते सारखं खाली पडते, त्या मला ओरडत होत्या. पण ठीक आहे, आई मग इथे असू दे होतं. इथे हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर माईने सांगितलं की गौरींना आत घेऊन, आणि आत घेताना मग वहिनीने पायाचे पण ठसे त्यांचे उमटवलेले आहे. आमच्या आईंना ह्या गोष्टीचं खूप क्रेज, म्हणजे व्हिडिओ करायचं किंवा व्यवस्थित सगळं झालं पाहिजे, मग तू हे असं बोल, मग तसं कर. हे व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण म्हणजे आईच आहे, कारण त्यांनीच मला पोस्ट केलं या सगळ्या गोष्टीसाठी की नाही सुचिता तू कर, काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण करू शकतो, किती जणं करतात, तू का नाही करत. सो शी इज माय मोटिवेशन ॲक्च्युली, की त्यांनीच मला मोटिवेट केलं या सगळ्या गोष्टीसाठी. सो हे झाल्याच्या नंतर वहिनी इथे पायांचे ठसे उमटवत आहेत गौरी आठवी, म्हणजे असं दाखवायचं की त्यांचं आगमन झालेलं आहे. हे सगळं करत असताना ॲक्च्युली आम्ही जे परंपरा आहे, ज्या रिच्युअल्स आहेत ते पाळणं पण खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी आजकाल खूप रेअरली मिळतात, म्हणजे गावी ह्या गोष्टी खूप जास्त होतात, पण मुंबईला खूप धकाधकीचं जीवन आहे, लाईफस्टाईल खूप चेंज आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच खूप अवघड जातं. पण आपले जे मोठी माणसं आहेत, आपल्याला खूप ब्लेस्ड आहोत आपण की आपल्या घरी अशी मोठी माणसं आहेत की जे आपल्याला कायम सांगत असतात की नाही आपलं काय रिच्युअल्स आहे किंवा आपल्याला काही गोष्टी परंपरेनुसार खूप काही गोष्टी केल्या पाहिजेत. इथे आई व्यवस्थित व्हिडिओ काढत होत्या पण तो नाही येत होता. अशा प्रकारे गौरीचं आगमन झालेलं आहे. इथे गौरी व्यवस्थित त्यांना तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये ठेवून आणतात आणि मग मी इथे नंतर कलश आणला, तोही त्यांच्या पुढे तो ठेवावा लागतो. हे बघा, हा जो छोटासा व्हिडिओ आहे तो मी इथे केलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.